नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नामदेव घवळे या शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून 2 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना रात्री 2 ते 3च्या सुमारास घडली। पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी नामदेव घवळे यांनी मौजे माळेगाव गट नंबर 3 मधील 3 एकरमध्ये असलेले सोयाबीन कापून त्याची गंजी लावली होती। अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने संपूर्ण गंजी जळून खाक झाली। यामध्ये शेतकऱ्याचे 2 ते 2.5 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे। नामदेव घवळे याच्यावर बँकेचे कर्ज आहे, त्यामुळे त्याच्यावर मोठे आर्थिक संकट उभं असल्याने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे त्या शेतकऱ्याने सांगितले। आमचं शेत माळेगाव मौजा गट क्रमांक 3 मध्ये आहे आणि आम्ही एक दिवस पहिले सोयाबीन सोंगून गंजी लावलेली होती आणि काल रात्री 2 ते 3च्या दरम्यान कोणी अज्ञात व्यक्तीने आमची गंजी जाळलेली आहे। त्यामुळे 35 ते 40 क्विंटल सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे व 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्यावर बँकेचं सुद्धा कर्ज आहे आणि यामध्ये आम्हाला सरकारची मदत हवी त्यामुळे शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नामदेव घवळे यांनी केली आहे। संदेश ढोके, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।